मित्रांनो, गुढीपाडव्याला फक्त 10 मिनिटात असं बनवा आंब्याच्या पानाचं सुंदर तोरण, जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील ते आकर्षक खूप वाटेल आणि तुम्ही देखील घरी नक्कीच बनवाल. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण आनंद, चैतन्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी पहाटे उठतात आणि स्नान करून सूर्योदय झाल्यानंतर शुभ मुहूर्तावर गुढी उभारली जाते. अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. घर सुंदर फुलांनी व दिव्यांनी सजवलं जातं. घरात श्रीखंड, पुरी, पुरणपोळी इत्यादी प्रकारचे गोधड बनवलं जातं. या दिवशी घराच्या दारात आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याच्या पानाचे तोरण दारात बांधणं हे एक जुनी परंपरा आहे. पण अनेकांना तोरण कसे बनवायचे याविषयी काहीच माहिती नसते. पण सध्या सोशल मीडियावरती गुढीपाडव्यानिमित्त अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच हा आकर्षक व्हिडिओ, ज्यामध्ये सोपी अशा आंब्याच्या पानाचं तोरण कसं बनवायचं याविषयी सांगितलेलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, एक महिला आंब्याच्या पानाचं तोरण कसे बनवायचे याविषयी सांगते. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आंब्याची पानं दिसत आहेत. या आंब्याच्या पानावर ही महिला शुभ लाभ लिहिताना दिसते, स्वस्तिक आणि ओम रेखाटताना दिसते. त्यानंतर ही महिला हे सजवलेलं आंब्याचं पान एका दोरीत टाकत तोरण बनवताना दिसते. ते एक आंब्याचं पान आणि एक झेंडूचं फूल अशा क्रमाक्रमाने तोरण बनवते. हे तोरण बनवायला अतिशय सोपं आहे व तितकेच आकर्षक देखील दिसत आहे. हा व्हिडिओ उन्नती गेरेवाल या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, गुढीपाडवा आंब्याच्या पानांचे तोरण. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, मी असे तोरण करून बघणार. तर एका युजर्सने म्हटलेलं आहे, कोणते रंग वापरलेत. जवळपास लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेअर देखील केलेले आहे. नेटकऱ्यांना असे व्हिडिओ खूप आवडतात. अनेक युजर्स अशा व्हिडिओंना अधिक पसंती देत असतात. आणि तुम्हाला या आंब्याच्या पानाचं तोरण आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.